हॅलो, गुड मॉर्निंग. यावेळी टायमिंग मॉर्निंगचे 7 वाजलेले आहेत आणि सगळेजण उठलेले आहेत. कोणी म्हणजे कोणी उठलेलं आहे, कोणी झोपलेलं आहे. थंडी खूप आहे ना, त्यामुळे मावशी इथंच झोपलेल्या आहेत पांघरून, कारण समोरून हवा खूप येते आणि रूममध्ये यांना झोपायचं नव्हतं. इथंच हॉलमध्ये सगळ्यांशी बोलत गप्पा मारत झोपलेले आहेत आणि बाकीचे मेंबर्स सगळेजण उठलेले आहेत. दीपक, दिनेश, योगेश, वेदिका सगळेजण उठलेले आहेत, आपापल्या कामात लागलेले आहेत. आणि योगेश, दीपक, दिनेश सगळेजण गेलेले होते रनिंगला. तर थोडा वेळ रनिंगला गेले. आत्ता घरी आल्यानंतर ब्रश वगैरे केलेले आहे आणि जेवणही झाले, आंघोळी झालेली आहे आणि आता होत आहे जेवण. म्हणजे व्हिडिओ थोडेसे मागं पुढे झालेले आहेत. यावेळेस काय गोंधळ आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे की खूपच गोंधळ चालू आहे घरामध्ये यावेळेस, कारण दीपकचा सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामुळे ना थोडीशी धावपळ, म्हणजे ती तयारी जी आहे ना ती सुरू झालेली आहे. पाहुणे पण येत आहेत सगळे भेटायला वगैरे, त्यामुळे ना थोडासा गोंधळ आहे. तितकं व्हिडिओकडे मी लक्ष देत नाही आहे. त्यामुळे व्हिडिओ मागं पुढं किंवा मागले पुढे किंवा आलेले डबल व्हिडिओ असं येत आहेत. त्यामुळे थोडंसं इग्नोर करा आणि या वेळेमध्ये माझी काय अवस्था आहे ते पण थोडंसं समजून घ्या. तरी पण बघा, तुम्ही खूप काळजीपूर्वक कमेंट करता, मला छान वाटतं. आणि यावेळेस सर्दी मला खूप झालेली आहे, म्हणजे वातावरण तर चेंज झालेलं आहे, पण कामाचं जे आहे ना लोड खूप जास्त आलेलं आहे माझ्यावरती. त्यामुळे ना टेन्शनमुळे थोडीशी तब्येत माझी बिघडलेली आहे. तर सगळ्यांचं झालेलं आहे आवरलेलं खाणं पिणं, आणि माझ्या कामात मी लागले. माझी कामं अशी झाली ना की दिवस आणि रात्र करत राहत, तरी पण ती कामं संपणार नाही, तितकी कामं माझी यावेळेस वाढलेली आहेत. तर यांचं सगळं आवरलेलं आहे. हे जात आहेत आता फोटोशूटला. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की दीपकचा सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे, तर तिथं लावण्यासाठी बॅनरवरती कुठली फोटो घालायची आहे, कुठल्या कपड्यावरती घालायचे आहे हे चॉईस करत आहेत मुलं. तर या कपड्यावरची फोटो पण टाकायचे आहे बॅनरवरती. आणखीन एक चिता, म्हणजे 2 प्रकारचे कपडे आहेत मिलिटरीचे, ते पण म्हणजे दोन्ही ड्रेस सोबत नेलेला आहे. म्हणजे घरच्या घरी मोबाईलने आम्ही फोटो काढली, तरी पण बॅनरवरती ती व्यवस्थित येत नव्हती, म्हणून कॅमेऱ्याने फोटो काढण्यासाठी गेलेले होते. तर इकडे दीपक रेडी होत आहे. एक जोड कपडे घातलेला आहे, दुसरे आणखीन जे एक जोड कपडे आहे ती पिशवीत घेतलेला आहे तिथं गेल्यानंतर चेंज करण्यासाठी. तर योगेशी जात आहे, दिनेशी जात आहे. म्हणजे कुठेही गेले तिघंजण एकत्र जाणार, आल्यानंतर तिघंजणी घरी एकत्र येणार. मग जी माझी बाकीची कामं राहतात ती तशीच राहून जात आहेत, कारण या तिघांचं असं झालं ना की एकमेकांना सोडून हे राहत नाही, तितकं मन रमलेलं आहे यांचं. तर गेल्यानंतर तिकडं जाणार तिघं, आणि बाकीची घरची कामं आल्यानंतर जर एकाला सांगितलं तर तिघंजण करणार ते मिळून, असं झालेलं आहे. तर इकडं मोबाईलने फोटो काढत आहेत, तरी पण ही फोटो ना तितकी व्यवस्थित येत नाही आहे. म्हणजे बॅनरवरती टाकण्यासाठी कॅमेऱ्याने काढलेलीच फोटो लागणार आहे, म्हणून हे दोघंजण आता जात आहेत फोटो स्टुडिओला. म्हणजे कॅमेऱ्याने व्यवस्थित ते फोटो तयार करून देतील यांना बॅनरवरती कुठे टाकायचे आहे. तर झालेलं आहे. इकडं कपडे पण मी वॉशिंग मशीनला लावलेले आहे. टायमिंग बघू शकता यावेळेस तर 10:30-11 वाजलेले आहेत मॉर्निंगचे. म्हणजे सगळी कामं मी वेळेतच आवरलेली आहेत, तरी पण बघा दिवसभरी छोटी छोटी कामं माझी चलतच असतात. आणि कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामुळे ती तयारी खूप सारी आहे. सगळ्यांना पाहुण्यांना सांगणं, त्यामध्ये घरची पूर्ण तयारी, घरी कोणीतरी येतं मग त्यांचा पाहुणचार करणं, खाणं पिणं सगळ्यांचं बघणं, आणि कपडे मशीनला लावत असते त्यामुळे तितकं मात्र हेल्प झालेली आहे. जास्त धावपळ माझी कपड्यासाठी होत नाही आहे. सगळ्याची आंघोळ झाली की 1-2 वेळा मी मशीन लावत आहे. म्हणजे 1 वेळा अगोदर लावते, कारण सगळे कपडे एकत्र येत आहेत, खूप सारे होत आहेत त्यावेळेस. तर मग नंतर आणखीन 1 वेळा लावते, म्हणजे दिवसातून 2 वेळा मी मशीन लावत आहे. तर कपड्याचं झंझट नाही आहे तितकं. तर दीपकने इकडं कपडे चेंज केलेले आहेत आणि सगळे पिशवीत भरलेले आहे, शूज वगैरे सगळंच, आणि घेऊन ये जात आहेत. म्हणजे यांच्या तयारीमध्ये हे लागलेले आहेत, माझ्या तयारीमध्ये मी लागलेले आहे, आणि मावशी आणि वेदिका आहेत मदतीला. त्यामुळे तितकं टेन्शन येत नाही. म्हणजे जी ही छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, तर मावशी करून देत असतात मला. म्हणजे पूर्ण भाजीची तयारी हे ते खूप सारी मावशीची हेल्प आहे. परत वेदिका ही कॉलेजहून आल्यानंतर जितका वेळ भेटतो तितकी कामं ती आवरते आल्यानंतर. म्हणजे कॉलेजही तिकडं बुडवता येत नाही आहे, तर मॉर्निंगला लवकर जाते ती आणि इव्हनिंगला 5 वाजता घरी येत आहे. तर वेदिकाची अशी धावपळ चालू आहे. तर दिवसभरात अशी धावपळ झाली. तर आता मी बनवत आहे इकडं नागदिवे. म्हणजे आज नागदिवे आहेत. व्हिडिओ थोडासा लेट येत आहे आणि आवाज पण तितका व्यवस्थित येत नाही आहे, त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. थोडंसं इग्नोर करा. आणि कार्यक्रम असल्यामुळे व्हिडिओ मी लवकर पाठवू शकलेले नाही आहे. जसं तुम्ही म्हणतही होता की ते कार्यक्रम कधी आहे, तर 11 तारखेला मी कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याच घाईगडबडीत त्याच तयारीमध्ये मी लागलेली आहे. जेव्हा मी व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देत आहे त्यावेळेत कार्यक्रम झालेला आहे. म्हणजे आजचा वार सांगते, आजचा वार गुरुवार आहे, तारीख आहे 12 डिसेंबर. म्हणजे तुम्हाला 8 दिवसाच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्हाला आज येत आहे, आणि आज पण व्हिडिओ तुम्हाला आलेला नाही आहे. खूप लेट हा व्हिडिओ येत आहे, कारण कालच कार्यक्रम झाला आणि तिथून आम्ही गेलेलो होतो गावाकडे, आणि गावामध्ये दीपकचा खूपच छान असा सत्कार झालेला आहे. तर पूर्ण मी व्हिडिओ शेअर करणार आहे. दररोज व्हिडिओ बघत जा, म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आम्ही दीपकचा सत्कार केलेला आहे.
तर वेदिका गेलेली होती खाली, म्हणजे फुलं आणायला गेलेली होती. तिथं तूर दोडके पण खूप सारे निघाले, ते पण घेऊन आलेले आहे म्हणजे आता भाजी बनवण्यासाठी, कारण पूर्ण स्वयंपाक झाला, फक्त भाजी बनवायची राहिलेली आहे. वेदिका म्हणत आहे की ह्याची भजी बनवत आहे, छान बनतात. तर हो, भजी खूप छान बनतात आणि दोडकेला खूप असे मोठे निब्बर झालेले आहेत. आणि भज्यासाठी कशी दोडकी लागतात ना, एकदम कवळी कवळी असली पाहिजे, जसं तेलात टाकताच विरघळणारी, पण तशी भेटलेली नाही आहेत. आणि इकडं वेदिकानं कढीपत्ता आणि दासळ्याचे फूल, दोडके खूप सारी फुलं घेऊन आलेली आहे. कढीपत्ताही खूप सारा आणलेला आहे, बघू शकता इकडे काढून ठेवलेला आहे. म्हणजे वेदिका एक आयुर्वेदिक तेल बनवत आहे घरच्या घरी. म्हणजे मला ना हेअरफॉलचा खूप प्रॉब्लेम आहे, म्हणजे केस खूप गळत आहेत माझे, म्हणजे अगोदरच कमी आहेत आणि त्यामधनं खूप सारे गळत आहेत. आणि असं चालू राहिलं ना तर एक दिवस खरंच टक्कल पडेल मला. त्यामुळे इकडे वेदिका हे तेल बनवत आहे, म्हणजे तिला माहिती आहे कशा पद्धतीनं बनवलं जातं. आणि खरं सांगते, हे तेल लावल्यानंतर फक्त एकाच वेळेत माझं म्हणजे थोडासा फरक मला जाणवला. खूपच असरकारक हे तेल आहे, घरच्या घरी आपण बनवू शकतो. म्हणजे केस गळती एकाच वेळेला थांबेल. म्हणजे आज रात्री तुम्ही छान तेल लावून मालिश केली आणि दुसऱ्या दिवशी केस धुवले ना, तर तुम्ही बघा केस अजिबात गळणार आहेत. म्हणजे जसं चाराने तरी केस गळणं कमी होईल. तर वेदिकानं खूप आणि मॉर्निंगला सगळी फुलं तोडली होती, देवाला वाहिली फुलं काढून घेतले, कारण आम्हाला फुलं थोडीशी जास्त लागणार होते. तिकडे दासळ्याची फुलं घेतली 10-12 आणि 10-12 कांदे चिरून मिक्सरला वाटण करून घेतलेलं आहे. पण खिसू पण घेऊन, म्हणजे खिसूनही टाकलं तरी पण चालतं, पण मिक्सरला मी तर वाटण केलेलं आहे. फुलं घेतलेले आहेत, कढीपत्ता खूप सारा घेतलेला आहे आणि 1 वाटी मेथी मिक्सरला मी मोठी मोठी वाटून घेतली, म्हणजे 1-2 भाग झाले तरी पण चालतं. अशा पद्धतीने वाटण करून घेतलेलं आहे. आणि हे जे कांदा वाटलेला ते पण त्या मेथीमध्येच टाकलेला आहे. कढीपत्ता पण इथं खूप सारा टाकलेला आहे. आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता तेल आणि हे फुलं. तर ही फुलं पण मी 10-12 दासळ्याची, म्हणजे जास्वंदी आहे, दासाळ आहे, हे दोन्ही फुलं मिक्स आहेत, हे फुलं टाकलेले आहेत. आणि तेल टाकायचं आहे. आणि यामध्ये आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे यामध्ये थोडंसं मोहरीचं तेल पण आपल्याला टाकायचं आहे. तर इकडं फुलाच्या मी पाकळ्या करून घेतली, म्हणजे वेदिकाच करत आहे सगळं, फक्त मी बघत आहे. म्हणजे ज्यांना केस गळतीचा प्रॉब्लेम आहे त्यांना थोडासा फायदा व्हायचा. खरंच खूप असरकारक तेल आहे. जसं आपण मार्केटमधनं महाग तेल आणतो, मी पण आणत होते आणि लावायचं, पण कधीच असं त्याचा झालेला नाही आहे. म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम असला तर एक टेन्शन येतं की कशा पद्धतीने ते आपल्याला दूर करायचं आहे. म्हणजे आपले पैसे किती जावं, आपण ते प्रॉब्लेम दूर करण्याच्या नादात असतो, पण योग्य कुठले ते आपल्याला समजते. तसंच झालेलं होतं. खूप महागाचे मी तेल आणले, लावले, पण मला काहीच फरक पडलेला आणि केस गळती माझी थांबलेली. असं नाही की केस येत नाहीत, केस खूप येतात पण राहत नाही डोक्यावरती, केस खूप गळतात माझे. तर इकडे वेदिकांनी ते तेल तयार केलं ना, त्यानं फक्त 1 दिवसामध्ये मला थोडासा असर जाणवला, त्याच्यामध्ये थोडासा फरक जाणवला की केस गळती थोडीशी कमी झालेली आहे. तर इकडं वेदिका आता गूळ इकडे खिसून देत आहे. तर तेल तर बनत ठेवलेलं आहे, काय काय घातलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं. 1 वाटी मेथीदाणा छोट्या वाटीनं आणि 10-12 जास्वंदी आणि दासाळ ही फुलं मिक्स आहेत. म्हणजे एकसारखे भेटले तरी पण टाकू शकता, पण एकसारखे नव्हते इथं, तर दोन्ही मिळून आम्ही फुलं टाकलेली आहेत. दासाळी आहे, जास्वंदी आहे यामध्ये. आणि खोबऱ्याचं तेल टाकलेलं आहे आम्ही. जे पाणी प्यायचं ग्लास असतं ना, त्या ग्लासाने ग्लासभर आणि 10-12 कांदे यामध्ये मिक्सरला वाटण करून टाकलेलं आहे. आणि 2 चमचे मोहरीचं तेल टाकलेलं आहे. सगळे वस्तू आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत. म्हणजे असं डार्क करायचं नाही की ते सगळं करपून जाईल, अशा पद्धतीने नाही आहे. कांदा हलकासा गोल्डन ब्राऊन होऊ लागला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि तोपर्यंत मी इकडं पुरणासाठी डाळ शिजत ठेवलेली होती. तर 2 ग्लास मी इकडे चणा डाळ घेतली, स्वच्छ धुवलं, डाळीच्या डबल पाणी टाकलं आणि डाळ शिजत ठेवली आहे पुरणासाठी. तर इकडे मी पुरणासाठी डाळ तयार करत आहे, तोपर्यंत वेदिका हे तेल तयार करत आहे. तर इकडं डाळ परफेक्ट शिजलेली आहे. तर अगोदर तर मी आमटीसाठी कट काढून घेतलं, नंतर मी थोडा वेळ गॅसवरती ठेवलं, म्हणजे जेही थोडंफार पाणी यामध्ये राहिलेलं होतं पूर्ण आटून गेलेलं आहे. नंतर यामध्ये टाकले मी चवीपुरती साखर आणि गूळ, म्हणजे दोन्ही, म्हणजे एकच टाकत नाही मी, गूळ किंवा साखर मी दोन्ही मिक्स टाकते. तर थोडंसं गूळ टाकले, थोडीशी साखर टाकलेली आहे, 1 ते 1.5 चमचा विलायची पावडर टाकलेली आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे, हळदी पावडर पण टाकू शकता, पुरणाला कलर खूप छान येतो आणि टेस्ट पण बदलतो. तर मी इकडे फक्त मीठच टाकलेलं आहे. छान मिक्स करून घेऊया. आणि जसं गूळ आणि साखर मेल्ट झालं ना, तसं हे मिश्रण पातळ होतं, पण त्यावेळेत घाबरायचं नाही आहे. कमी गॅसवरती आपल्याला एक सलग हे शिजून घ्यायचं की जोपर्यंत हे पुरण थिक होत नाही तोपर्यंत. खूपच छान आणि टेस्टी ह्या पुरणपोळ्या म्हणून तयार होतात. आणि तिकडे तेल पण शिजत आहे, बघू शकता तुम्ही. आणि पुरण पण इकडं थोडंसं पातळ झालेलंच आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं की साखर आणि गूळ टाकल्यानंतर ते मेल्ट झालं तर थोडंसं पुरण पातळ होतं.
तर पुरण मी शिजवता इकडे वेदिका लागलेली आहे आपल्या कामामध्ये, म्हणजे तेल शिजवण्याच्या कामामध्ये. तर इकडे बघू शकता हे तेल शिजवून तयार झालेलं आहे. यामधला कांदा जे आहे ना छान असा गोल्डन ब्राऊन झाला आहे. जसं चिवड्यासाठी आपण मसाला तयार करतो ना तशाच पद्धतीने हा कांदा तळून तयार होतो. तेव्हा आपल्याला कुठे तेल उतरावून ठेवायचं आहे आणि व्यवस्थित गार झाल्यानंतर हे तेल गाळून ठेवायचं आहे. दररोज रात्री आपण हे लावून घेऊ शकता किंवा ज्या दिवशी आपल्याला केस धुवायचे आहेत त्याच्या आदल्या दिवशी रात्री तेल लावून छान मालिश करून घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी केस धुवायचे. तर एकाच वेळेत आपल्याला थोडासा याचा परिणाम जाणवेल. खूपच छान आणि असरकारक हे घरच्या घरी बनवलेलं आयुर्वेदिक तेल आहे. हे तेल एक वेळा तुम्ही बनवलं तर मार्केटचे जे महाग तेल आपण घेऊन येतो ना ते आणायचा विसरून टाकचाल, इतकं छान आहे. तर तेल तर बनून तयार आहे, फक्त गार होण्याचा वेट आहे. नंतर वेदिका शोधून ठेवेल त्याला, तोपर्यंत मी इकडं पुरणाची तयारी करून घेते. यावेळी टायमिंग सांगितलं इव्हनिंगचे 6-6:30 वाजलेले. थोडंसं लवकरच मी लागलेले आहे कारण फोटो काढण्यासाठी गेलेले दीपक, दिनेश आणि योगेश आणखीन घरी आलेले. तिथून ते गेलेले आहेत उदगीरला असं म्हणत होते, काही काम होतं त्यांचं. तर ते उदगीरून घरी येईपर्यंत मी स्वयंपाक बनवून ठेवते, म्हणजे नागदिवे बनवायचे आहेत. त्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून थोडंसं लवकरच मी सुरुवात केलेली आहे. तर वेदिकाने तेल बनवलं आणि नंतर इकडं तोपर्यंत पुरण पण बनवून तयार झालेलं होतं. तर पुरण इकडं पुरणपात्रातनं काढून देत आहे ती. तोपर्यंत बाकीची तयारी मी करून घेतली आणि इकडे वेदिका खोबरं, लसूण हे सगळं वाटून देत आहे आमटीसाठी. म्हणजे आता अगोदर आमटी बनवणार आहे आणि इकडे शेंगदाणे पण भाजलेत, म्हणजे शेंगदाण्याची चटणी संपलेली आहे. तर शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत कारण आता मिक्सर लावलेलेच आहे. ते सगळीच कामं होतील. आणि खोबरं पण इकडे वेदिकानं मला बारीक वाटून करून दिलेलं आहे. सगळं आमटीची तयारी झालेली आहे. कांदे पण मी भाजून घेतलेले आहेत, ते पण मिक्सरला बारीक वाटून करून घ्यायचं आहे. म्हणजे आमटी बनवायची तर थोडंसं तामझाम आहे, खूप सारी तयारी असते, पण आमटी खूपच छान आणि टेस्टी बनून तयार होते. म्हणजे पुरणपोळ्यात सगळ्यात स्पेशल असते ही आमटी. तर इकडं पुरणपात्रातनं काढून ठेवलेलं आहे. आमटीची तयारी झालेली आहे. थोडाफार पसारा झालेला आहे, ते पण मी अगोदर पसारा काढत आहे कारण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत असताना खूप सारा पसारा होतो किचनमध्ये. सगळं काढत राहिलं ना जास्त पसारा होणार नाही, कारण पसारा जास्त बघितला की काम करायचं मूड होत नाही आहे. त्यामुळे जेव्हा पसारा उचलायचा आणि किचन क्लीन ठेवायची. तर बघा तुम्ही, आपला मूड फ्रेश राहतो आणि छान पण वाढतं. तर शेंगदाणे भाजलेले आहेत आणि आज एक गोंधळ झाला की तूप पण संपलेलं आहे आणि साय जमा झालेली, म्हणजे एक तांब्यात टप्प भरला, आणखीन एक अर्धा आलेला आहे. तर म्हणलं अगोदर लोणी काढून घ्यावी. तर इकडे मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये मी घातलेलं आहे ही साय आणि थोडंसं गार पाणी, म्हणजे नॉर्मलच पाणी आहे कारण थंडी इतकी आहे ना की हांड्यातलंच पाणी थंडगार होत आहे, जसं की फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आपण. त्यामुळे नॉर्मलच पाणी घेतलेलं आहे आणि साय घेतलेली आहे इथं. म्हणजे 3-4 बॅचेसमध्येच मला हे लोणी काढावं लागेल, एकत्र येणार नाही, खूप सारे आहे. तर वेदिका म्हणत आहे की मी लोणी काढून देते, तोपर्यंत तू पुरणपोळीचा स्वयंपाक बनव, कारण लेट झालेलाच आहे. मी थोडंसं लवकरच सुरुवात केलेली होती, लेट झाला कारण यामधून छोटी मोठी कामं खूप सारी झालेली आहेत, जे मी व्हिडिओ म्हणजे प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनवणं हे पण आपल्याला शक्य नाही आहे. आणि जसं मी तुम्हाला बोलत आहे ना तसं मला खूपच म्हणजे जास्तच तब्येत माझी बिघडत आहे. तर म्हटलं आज व्हिडिओ गेलेला नाही आहे, तर कसं बसं का होईना आज मी व्हिडिओला व्हॉईस ओव्हर देईन. तर व्हॉईस ओव्हर देत आहे त्याने थोडंसं इग्नोर करा, कारण आवाज व्यवस्थित येत नाही आहे. बोलण्यामध्ये काही कन्फ्युजन झालं त्याबद्दल मी अगोदरच सॉरी म्हणत आहे, कारण यावेळेमध्ये घर भरलेलं आहे पाहुण्यानं, गर्दा खूप आहे आणि मी म्हणजे व्हिडिओला व्हॉईस ओव्हर देण्यासाठी आत्ता वेळ मी काढलेला आहे, कारण या कामात वेळ भेटत नाही, खूप गोंधळ चालू आहे. म्हणजे काल कार्यक्रम झाला आणि आज सगळे कोणी जात आहे कोणी राहत आहे, म्हणजे 1-2 दिवस आता हे सगळं सारावारी करण्यासाठी मला लागणारच आहे. त्यामुळे व्हिडिओची कुठली टायमिंग नाही आहे, पण दिवसातनं एक व्हिडिओ दररोज येतो. टायमिंग थोडीशी मागं पुढं होते, पण व्हिडिओ मात्र दररोजच्या दररोज मी टाकत असते. तर नक्की बघा आणि व्हिडिओ आवडत असले तर लाईक करायला अजिबात विसरू नका. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि कमेंट करून सांगा, लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते, तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा. तर इकडे शेंगदाणे मी एका ताटलीमध्ये काढून ठेवले, म्हणजे लवकर ते गार होतील. आणि हे जे मिक्सरचं भांडं आहे, याच मिक्सरच्या भांड्यात चटणी पण वाटायची आहे, पण त्या अगोदर इकडे वेदिका काढत आहे लोणी. तर साय मी ताब्यातनं काढून मिक्सरच्या भांड्यात टाकून दिली, पाणी टाकून दिलेलं आहे आणि वेदिका लोणी बनवत आहे. तोपर्यंत मी इकडे तांदूळ काढून घेतले, स्वच्छ धुले 2-3 पाण्यानं. तांदळाचे म्हणजे पाणी टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे, भात बनत ठेवते. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की थोडासा लेट झालेला आहे आणि मुलं जोपर्यंत की येतात दीपक, दिनेश, तोपर्यंत मी पूर्ण स्वयंपाक आवरून घेते. नागदिवे बनवायचे आहेत, पूजा करायची आहे. खूप सारे मंडळी यावेळी झालेलो आहोत, म्हणजे मावशी आलेले आहेत, योगेश, वेदिका हे सगळेजण आलेले आहेत आणि मला झालेली आहे वेळेची कमी, त्यामध्ये तब्येत पण साथ देते, तब्येत बिघडलेली आहे
त्यामुळे ना व्हिडिओ तितके व्यवस्थित येत नाहीत, व्यवस्थित बनत नाही आहेत. त्याबद्दल अगोदरच मी सॉरी म्हणत आहे. पण लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप खूप मोटिवेट होते आणि प्रयत्न करत असते की दररोजच्या दररोज व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवावे. पण थोडीशी यावेळेत घाई गडबड गोंधळ चालू आहे, त्यामुळे वेळेत व्हिडिओ येत नाही आहेत. तर इकडं बघू शकता वेदिकानं 3-4 बॅचेसमध्ये पूर्ण साय मिक्सरला काढलेली आहे, म्हणजे लोणी व्यवस्थित निघालेला आहे. तर अगोदर तर मी लोणी काढलेलं आहे ताकामधनं आणि थोडंसं पाणी टाकून लोणी स्वच्छ धुवून घेतलं आणि इकडे तूप बनत ठेवलं आहे. दिवाळीवर तूप बनत राहील तोपर्यंत तेल पण व्यवस्थित गार झालेलं आहे. तर वेदिकाला म्हटलं अगोदर ते तेल शोधून ठेव, जे पातेलं आपल्याला लागलं केलं तर येतं, कारण किचन काउंट छोटा आहे, म्हणजे खूप कमी स्पेस आहे. तिकडे एक पातेलं इकडे एक पातेलं असं ठेवलेलं खूप स्पेस धरतं ते. तर वेदिका तेल गाळून ठेवत आहे आणि इकडं बाहेर चाललेली सगळ्याची आता मीटिंग. तर कोणी काय सगळे आपापल्या नादामध्ये इकडं आहेत आणि दीपक आहे किचनमध्ये. तुम्ही म्हणत असा की दीपक देश किचनमध्ये का बसतात, म्हणजे किचन काउंटमध्ये का बसतात, तर त्यांना लहानपणापासून सवय आहे की माझ्याजवळ बसतं, माझ्या कानात बोलणं गुणगुण चालू असे त्याची. तर असं ताईलो आता यासोबत या व्हिडिओला इथंच ॲड करते. आणि अगदी मी कशा पद्धतीने बनवला, पुरणपोळीचा स्वयंपाक कशा पद्धतीने बनवला आणि दीपकचा सत्कार कार्यक्रम आम्ही कशा पद्धतीने म्हणजे बाकी तयारी केली, पूर्णपणे व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. ते नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा.